This podcast is sponsored by Smart Goal Capital Finance Amravati. They provide personal loan, business loan, and doctor loan. And for the more details, check out the description. याच्यानंतर मग तुम्ही एकदा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा लढले आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म मागे घेतला, ते काय झालं होतं? नाही, फॉर्म मागे नाही घेतला. एकदा तुम्ही आपण अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता मला वाटतं. नाही 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 अपक्ष नाही, फॉर्म नाही भरला, कधीच नाही. मग मी लढलोच नाही ना. पदवीधर हा आपला मतदारसंघ होता, कारण इथं बेरोजगार युवक जे फॉलो करते आपल्याला, ठीक आहे, त्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी लढलो. मग त्याच्यानंतर कोणतंच इलेक्शन लढलो नाही. मी खासदारकी लढणार होतो. खासदारकी लढणार होतो आणि इथं वर्धा जिल्ह्यात कोणीच लढायला तयार नव्हतं. जे अमरबाबू आता खासदार आहे, यायला बी मी 3-4 वेळा विचारलं का तुम्ही उभे राहता का. ते म्हणे माझ्यापाशी विधानसभा लढायला पैसे नाही, खासदारकी कशाला लढू. ठीक आहे. म्हणजे माझा जो पोरगा आहे गोविंदा, त्याच्या गावात कबड्डी, म्हणजे जो गाडी चालवते त्याच्या गावात कबड्डीचं टुर्नामेंट होतं, तिथं बी विचारलं द्यायला. ठीक आहे. तर ते तयारच नव्हते, कोणीच तयार नव्हतं, कारण टोटली हवा BJPच्या बाजूने होती. कोणी उभं राहायला तयार नव्हतं. पण मला माहीत होतं का हवा पलटणार आहे. ठीक आहे. हे मी पूर्ण मला आवाका आला होता, म्हणून मी त्या तयारीत लागलो होतो. बा आपण लोकसभा लढायची आणि आपण घराघरात पोचलो होतो, त्याच्यामुळे काही प्रचार प्रसार जास्त खूप काही करायला लागेल याची गरज नव्हती. म्हणून मग मी तिकीट पक्षाची भेटली पाहिजे, किंवा वर्धा मतदारसंघ हा काँग्रेसला जाते, काँग्रेसकडं. ठीक आहे. मी यशोमती ताईंना सांगून ठेवलं का, म्हटलं ठीक आहे, मला उभं राहायचं आहे, कोणी नसेल तर मला तिकीट द्या, बाकीच्या लोकांपेक्षा मी जास्त फेमस आहे. त्यानं मला सांगितलं का हे वर्ध्याची सीट राष्ट्रवादीला जाणार आहे, म्हणून मी राष्ट्रवादीकडे अप्रोच केला. ठीक आहे. आणि मग त्याच्यामुळे मग मी राष्ट्रवादीला तिकीट मला भेटणारच होती. पण तिथं काही राजकारणातले जे धुरंधर आहे, आपल्याला काही, आपण साधं माणूस, आपल्याला राजकारण तेवढं समजत नाही. त्यानं तिथं ते तिकीट, ठीक आहे, बरोबर कोणाला द्यायचे, का द्यायचे ते ठरवलं. ठीक आहे. आणि इथचे बरेचसे स्थानिक लोक आहेत, त्यांना वाटत नव्हतं का एखादा 10 एकराचा कास्तकार जर खासदार झाला याचं ऐका लागेल. ठीक आहे, याला फॉलो करायला लागेल, या म्हणून ती पूर्व दिशा राहील मग जिल्ह्यात. बरोबर आहे. हे कुठंतरी अस्तित्व धोक्यात आलं असतं, म्हणून त्यानं मग माझी तिकीट डावलली, किंवा बा तो आता आला. ठीक आहे. यानं पार्टीसाठी काय केलं, ह्या तर पार्टीत नव्हता, मग तुम्ही याला तिकीट, म्हणजे वरिष्ठ लोकांना असे सांगायचे. अच्छा, असं काही अपक्ष लढायचा असा काही विचार नव्हता? नाही 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 अपक्ष म्हणजे काय आहे, आपण BJPच्या विरोधात बोलतो. मी जर अपक्ष उभं राहिलो असतो तर 1,00,000% ठीक आहे अमरबाबू पडत होते. म्हणजे इनडायरेक्टली कोणा सीट आली असती, BJPची. मग या देशाच्या संविधानावी होती, शेतकऱ्याचा प्रश्न होता, बेरोजगाराचा प्रश्न होता, केंद्रातलं सरकार पडलं पाहिजे या उद्देशाचा विचार करून मी, ठीक आहे, कोण्याही हालतीत म्हणलं केंद्राचं सरकार पडलं पाहिजे. आपण एक सीट जर अशी आपल्या स्वार्थासाठी नुकसान केलं तर हे खूप मोठं नुकसान आहे देशाचं भविष्यात. म्हणून मी, ठीक आहे, त्याच्या माघार घेतली, म्हणजे मी अपक्ष फॉर्म नाही टाकला. अच्छा. आणि मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे कसं काय आता? हो, मी तिकीट ज्या दिवशी दिली त्या दिवशी मी अमरबाबू तिथंच होतो. ठीक आहे. पहिले मला बोलावलं, मग मी बाहेर बसलो, मग अमरबाबूला बोलावलं, मग ते फायनल झाली अमरबाबूला द्यायची, मी तिथंच होतो. तर मलाही बोलावलं मग का तिकीट आमची यायला देणं फायनल झालं, तुम्ही पक्षात येऊन जा असं पवार साहेब म्हणे. काय म्हणलं, साहेबाला म्हटलं का मी नाही येत, माझ्या तिकडं 5-6 हजार पोरं आहे, त्याला विचारल्याशिवाय मी कसं डिसिजन घेऊ. पहा म्हणे, तुमच्यावर सगळी भिस्त आहे म्हणे, आणि समोर जर तुम्ही आले तर आपल्याला अनेक गोष्टी आहे, विधान परिषद आहे किंवा विधानसभा आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रवक्ता बनवून महाराष्ट्रभर म्हणजे काम करता येईल. ठीक आहे. आणि मी तिथं पाहून राहिलो होतो ना, का यांनी पक्षासाठी का केलं बा. लोक का म्हणे इथले, हा पक्षात नाही, ॲक्च्युली याच्यापेक्षा मी लय जास्त काम केलं होतं. कारण मोदी अमित शहाच्या विरोधात कोणी मायकालाल इथं बोलत नाही. तिथं बंद्या महाराष्ट्रात मी त्याच्या अगेन्स्टमध्ये बोलत होतो, आणि माझ्या सभेला 5-5 हजार 10-10 हजार लोक राहत होते. त्याच्यामुळे जेवढे आता माझ्या तर काही पक्ष नाही, हे सगळे मतदान कुठं डायव्हर्ट झालं असतं, इकडे काँग्रेस राष्ट्रवादी याच्या अगेन्स्टमध्ये बोलल्यावर. तर ह्या फायदा इनडायरेक्टली त्यालाच होता. पण ते नाही सांगे, ते म्हणे यानं पक्षासाठी काय केलं, ह्या पक्षात होता का, मग तुम्ही याला तिकीट, मग आम्ही का आलो शिल्ले का आतापर्यंत. ठीक आहे. असे प्रश्नचिन्ह निर्माण करेल. म्हणून मला वाटलं का पक्षात जर गेलं आपल्याला समोर, ठीक आहे, दावेदार राहील, पक्षाला काही मागता येईल. ठीक आहे.
या सगळ्या गोष्टी करता येईल. म्हणून मग मी म्हटलं का बा हे आता देशावर वेळ आहे तर आपण महाराष्ट्रभर फिरू शकतो. ठीक आहे, महाराष्ट्रभर प्रचार सभेत अनेक खासदारांसाठी आपण भाषणं देऊ शकतो. म्हणून ठीक आहे, त्यांनी म्हटलं का तुम्ही प्रदेश प्रवक्ता व्हा. ठीक आहे, तुम्ही पक्षात या. तर मी बाहेर थांबलो, खूप विचार केला, इकडं पोरायले फोन केला आणि मग आतमध्ये गेलो. साहेबांना म्हटलं मी सडेतोड बोलणारा माणूस आहे. ठीक आहे, माझ्या जबानीवर बंधन नाही आले पाहिजे. असा व्हिडिओ काढून टाकला आणि तसा व्हिडिओ काढून टाकला, मग असा नव्हता टाकायला पाहिजे. ठीक आहे, तर म्हणलं हे मी ऐकून घेणार नाही बाबा. ठीक आहे, नाही तर म्हणलं मी काही पक्षात येत नाही. तर पवार साहेब म्हणे आमचा डेमोक्रॅटिक पक्ष आहे म्हणे, तुम्हाला असं कोणी म्हणणार नाही. जयंत पाटील वगैरे तिथं सगळेच जण होते. तर ठीक आहे म्हटलं साहेब, मग काही हरकत नाही, माझ्या बोलण्यावर बंधनं नाही आली पाहिजे. नाही तर म्हटलं मग सगळे हे होऊन जाईल, म्हणजे लोकांचा ट्रस्ट चालला जाईल, मी तुम्हाला मॅनेज झालो असं होऊन जाईल. असं नाही झालं पाहिजे. म्हणून मग मी आपलं काम करत राहील. आणि हे काम करत असताना तुमचे आरोप झाले होते की तुम्हाला काही दिलं नाही बा पक्षानं, फक्त तुम्हाला प्रवक्तेपद देऊन दिलं आणि त्याच्यावरच भागवायला लावलं. आता विधानसभेसाठी वाटते चांगलं झालं नाही दिलं. माझ्या आयुष्यात तुम्हाला सांगतो, माझ्यासोबत जे बी वाईट झालं, काय म्हणलं, माझ्यासोबत जे बी वाईट झालं त्याच्यातून मला चांगलं भेटलं. म्हणजे मी जर समजा PSIची किंवा STIची किंवा RFOची परीक्षा पास झालो असतो तर मी आता डिपार्टमेंटमध्ये असतो. माझ्या खांद्यावर 3 स्टार असते, सिंघम. ठीक आहे, ठाणेदार असतो मी, 50 कॉन्स्टेबल असते, 40-50 गाव असते माझ्या हाताखालतं, पण मी फेमस नसतो. ठीक आहे, मला काही लोक म्हणते का जर सर तुम्ही PSI झाले असते ते एक चांगला मास्तर महाराष्ट्राला मुकला असता. बरं झालं तुम्ही PSI नाही झाले असं लोक म्हणून दाखवतो. मग कधी वाटते साला आपल्याला बरं झालं आपण नापास झालो, आपण पास नाही झालो. ठीक आहे, म्हणजे आयुष्य कसं असते, लोक काय होते का एखाद्या गोष्टी सक्सेस नाही भेटलं तर खूप डिमॉरलाइज होते. ठीक आहे, पण कदाचित होऊ शकते का तुला याच्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी तुला पाठवलं असं भगवंतानं. ठीक आहे, तुला याच्यापेक्षा काहीतरी चांगलं वेगळं करायचं असं. बरोबर. मी जर नोकरीवर असतो, मास्तर जरी असतो ना नोकरीवर, तरी एवढं बेधडक नाही बोलता येईल, इम्पॉसिबल. त्याच्यामुळं आमदारकी नाही मिळाली म्हणजे एक चांगलं झालं तुझं. अरे बाबा सगळं डमी काम आहे ना, तुम्ही पहा ना. बरोबर, ज्याची लायकी नव्हती ते निवडून आले. ठीक आहे, 233 उमेदवार निवडून आले, 1 साईड रिझल्ट लागला. ठीक आहे, त्याच्यात मी उभं राहिलो असतं, माझ्या EVM बँड वाजून दिला असतात, मी का केलं असतं. सालं पहिलेच गरीब माणूस, 10 एकर वावर, आपल्यापाशी पैसे नाही, इकडून तिकडून पैसे आणून इलेक्शनला लावले असते. मग चांगले पडले ना तुरम खान. ठीक आहे, मग आता मला सांगा बरं, मग एवढ्याला मोठं तुरम खान पडल्यावर आपलं का किस गेली मी खसखस आहे आपण. मग ते म्हणून असं वाटते का बरं झालं बा नाही भेटली. ठीक आहे, मले म्हणजे दुःख याचं झालं का मला लोकसभेची तिकीट भेटायला पाहिजे होती. लोकसभेसाठी मी ठीक आहे म्हणजे इच्छुक होतो, तयार होतो. मला विधानसभेच्या वेळेस वाटे नाही का मला तिकीट भेटली पाहिजे का नाही भेटली पाहिजे, एवढं असं आतमधून फील नव्हतं. तसं लोकसभेला वाटत होतो कारण लोकसभेला तिकीट भेटली आणि मला माहीत होतं निवडून येते म्हणून. फुल गॅरंटी होती का लोकसभेत वातावरण बदलणार आहे. मग पहिलेच म्हणजे अंदाज लागला होता आपल्याला. कसं आहे, समाजात पाहतो ना मी, समाजातले लोक कसे प्रतिक्रिया आहे, काय न त्रासले आहे, त्याच्यावर कळते ना आपल्याला का वातावरण कसं आहे. पण विधानसभेच्या वेळेस असं वाटे नाही का आपल्याला तिकीट भेटली पाहिजे. आणि त्याच्याचमुळे आता जर तुम्हाला तिकीट लोकसभेची दिली तर तुम्ही घ्याल आता पुढं. हो, पुढं तर लोकसभेसाठी भूमिका ठेवाल म्हणजे तुम्ही प्रवक्तेपद म्हणून. आता प्रवक्तेपद म्हणून आहेच मी. ठीक आहे, पण आता ठीक आहे म्हणजे कधी असं वाटते का स्वतःचीच पार्टी काढावं. ठीक आहे, या पार्टीसाठी आपण काम करावं, आपण नवीन युवकाला चान्स द्यावं. ठीक आहे, घराणेशाही कुठंतरी खतम झाली पाहिजे. त्याच्याच घरात खासदार, त्याच्याच घरात आमदारकीचे तिकीट असं नाही करायला पाहिजे आणि वरिष्ठांनी नाही द्यायला पाहिजे. बरोबर, कोणाही पक्षात राहा, तुम्हीच आमदारकी, तुमच्याच घरात खासदारकी, पोट्याले नगराध्यक्षपणा बंदच घ्या ना म्हणा, भारतच तुमच्या घरात भरून. ठीक आहे, कार्यकर्त्यांना सतरंजा सुचल्याच्या का नाही का. बरोबर, अमर काय त्याच्याच घरात खासदारकी, बायकोले आमदारकी, पोट्याला नगराध्यक्ष दे म्हणा आर्वीचं. ठीक आहे, तिकडं निलेश लंके. ठीक आहे, म्हणजे वरिष्ठ लोकांनी सुद्धा ठीक आहे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. चुकीचं आहे ना हे, बॅड मेसेज जाते समाजात.
बरोबर. लोक घराणेशाहीवर बोलते. काऊन बोलते? याच्यासाठी बोलते. घरांच्या नसू म्हणा. हां, त्या जो माणूस आहे तिथं खासदार आमदार ज्याला विचारते वरिष्ठ लोक का तिकीट याला देऊ का, ते हेच नाही म्हणते, आमच्या घरात द्या म्हणते, हे सांगते. ठीक आहे, वरिष्ठांना सांगायला पाहिजे का ह्या कॅन्डिडेट आहे, याला निवडून आणायची जबाबदारी तुझी. तसं होत नाही. तसं नाही होत ना, तो प्रॉब्लेम आहे ना. बरोबर. वरिष्ठांना सांगायला पाहिजे ह्या कॅन्डिडेट आहे, याला निवडून आणायची जबाबदारी, तुला निवडून आणलं ना, याला निवडून आण. आणि या निवडणुकीदरम्यान तुम्हाला मागच्या वर्षात का काहीतरी तुम्हाला मारहाण झाली होती, ते काय प्रकरण झालं होतं? ते प्रकरण असं झालं होतं का तिथं ग्रामपंचायतचे कर्मचारी बूथवर बसले होते. ठीक आहे, आणि मी माझ्या गावावरून मतदान करून फॅमिली घेऊन येऊन राहिलो होतो आणि वर्धेच्या घरी चाललो होतो. तर तिथं आमच्या बूथवर 3-4 लोक होते. ते सांगून राहिले होते का सर तिथं ग्रामपंचायतचे कर्मचारी बसले, कर्मचाऱ्याला बसता येत नाही तिथे बूथवर, आणि बागायदार लॅपटॉप घेऊन बसले होते. ठीक आहे, आणि तिथं अशी काही परवानगी नसताना ठीक आहे ते सरळ ठीक आहे लोकायले म्हणजे मत डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून तिथं ग्रामपंचायतचा कर्मचारी होतो, विचारायला गेलो तर तिथं ग्रामपंचायतचा जो उपसरपंच आहे त्यानं डायरेक्टच काहीच न करता डायरेक्ट हमला केला. डायरेक्टच बोल नाही, चाल नाही, एकही शब्द नाही, डायरेक्ट धावून आला. तर त्याच्यावर केससुद्धा घेतली नाही, म्हणजे माझ्या बायकोच्या नावाची केस घेतली नाही, माझी घेतली. माझ्यावर बी त्यानं सेम केसेस पोलिसांनी लावल्या आणि जशी सत्ता आली तशी खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा माझ्यावर दाखल केला. हे असे धंदे आहे यायचे. त्याच्यावर अजूनही कारवाई पूर्ण तशी झाली नाही. मग मी टाकले ना, मी ह्युमन राईट्सला टाकलं ना, मग SP जा लागते तिथं चक्रा मारायला. मी काय सोडतो काय यायले? ठीक आहे, मी ह्युमन राईटमध्ये टाकले, डायरेक्ट ह्युमन राईटमध्ये चालू आहे केस SPच्या अगेन्स्टमध्ये. अरे बा. आणि सर तुम्ही बच्चू कडूं सोबत आंदोलनात गेले तर त्याच्याबद्दल काय सांगा? हे आंदोलन खरंच अविस्मरणीय आंदोलन होतं आणि इतिहासात नोंदणी आंदोलनाची. कारण 34-35 वर्षानंतर पहिल्यांदा शेतकरी एकत्र आले आणि या शेतकरी एकजुटीचा विजयच म्हणायला लागला. का 25-25, 30-30 किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. ट्रॅक्टरच्या नाही, म्हणजे ट्रॅक्टरच्या तर होत्या, ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. जे काही मालवाहू ट्रक होते पुरे नॅशनल हायवे 6, नॅशनल हायवे 7, समृद्धी पुरा जाम केला होता आम्ही. ठीक आहे, देवा भाऊले असं वाटलं, पोलिसांनी असं वाटलं का देवगिरीवर येणार आहे सगळेजण. ठीक आहे, त्यानं बंदा ताफा तिकडं लावला आणि आम्ही त्याचा इकडंच बँड वाजवला. आम्ही तिकडं गेलोच नाही, आम्ही इकडंच चक्का जाम करून टाकला. तर त्याले ठीक आहे, त्याला वाटलं का अजून आला काऊन नाही मोर्चा. मोर्चा पुरा पॅक. ठीक आहे, सरकार दांदरून गेलं होतं म्हणून त्यानं कोर्टाचा वापर केला आमच्यासोबत. तर आंदोलन खरंच चांगलं होतं. शेतकरी एकत्र येऊ शकते. ठीक आहे, शेतकरी एकत्र येऊ शकते हा एक चांगला मेसेज त्याच्यातून गेला. आणि आंदोलनातून एवढं कळलं का सरकार झुकू शकते. ठीक आहे, फक्त लोकांची एकजूट पाहिजे. ठीक आहे, माझं सोशल मीडिया जेवढे इन्फ्लुएन्सर आहे त्याला सांगणं आहे का शेतकऱ्यांमध्ये तूट पडण असं काही वक्तव्य करू नका. ठीक आहे, आणि शेतकरी एकत्र राहिले पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. उद्या अजून अनेक लढे, भाववाढीचा लढा आहे, ह्या कर्जमाफीचा झाला. ठीक आहे, भाववाढीसाठी आपल्याला ठीक आहे लढा द्यायचा आहे. त्याच्यानंतर हमीभाव भेटले पाहिजे याच्यासाठी लढा द्यायचा आहे. ठीक आहे, पीक विम्याच्या बाबतीतचा लढा द्यायचा आहे. तर असे अनेक लढे द्यायचे आहेत. तर शेतकरी एकत्र आला पाहिजे, नाही तर त्याच्या मनात शंका निर्माण होईल. आणि तिथं ठीक आहे, जे आता 30 तारीख दिली, आता सरकारची जबाबदारी आहे. देवाभाऊ जर 30 जूनच्या आत कर्जमाफी देत नसन तर ठीक आहे, तर एवढे बेकार शब्द निघत त्याच्यासाठी तोंडातून लोकांच्या तर काही विचारू नका. कारण सरकार फिरून राहिलं, त्याने शब्द दिला ना, पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की त्या शब्द त्यानं शेतकऱ्याचं काम संपलं आंदोलन करून. आता सरकारची जबाबदारी आहे का त्यानं कर्जमाफी द्यावी. आणि ते मुंबईला गेले होते, म्हणजे त्यांचे जे सभासद होते तर ते गेल्यानंतर अशी बदनामी झाली होती की त्यांनी बघ पैसे खाल्ले, त्याच्यामुळे मग त्यांनी माघार घेऊन घेतली. 30 जूनपर्यंत ते थांबले. माघार नाही, 30 जून माघार थोडी आहे, माघार नाही आहे. ठीक आहे, पैसे का खाणार आहे. ठीक आहे, एवढ्या मोठ्या तिथं कॉन्फरन्स, आपल्या मोठा कॉन्फरन्स हॉल आहे सह्याद्रीमध्ये, तिथं 300-400 लोक आहेत. तिथं का पैसे खाणार आहे, 6-7 लोक आहेत. ठीक आहे, आणि ठीक आहे, हे काही लोक भ्रम पसरवतात. काही स्वतः आंदोलनात आले नाही, आंदोलनात 5-5 मिनिटांनी डिसिजन बदलावं लागेल.
पाऊस पडून राहिला होता, ठीक आहे, अपंग लोक होते, झोपायला जागा नव्हती, आम्ही उघड्यावर होतो. आम्ही 2 दिवस झोपलो ना. मला आता मी तिथून नागपूरच्या रोडनं गेल्यावर मला आठवण येते का इथं साला आपण, ठीक आहे, मी जेव्हा बी नागपूरला जाईन तेव्हा आयुष्यात मला आठवण येईल इथं साला आपण 2 दिवस झोपलो, ठीक आहे, नॅशनल हायवेवर, ठीक आहे. असं अविस्मरणीय आंदोलन राहते. यायले का माहीत, घरून लोक फक्त कमेंट्स रे काढते, एक दिवस आंदोलनाने आला नाही, बरोबर, ठीक आहे. तिथं पाणी कसा होता, पोझिशन का होती, लोकांना संडास बाथरूमची व्यवस्था नव्हती, ठीक. कारण पाऊस आलात लोक कुठं राहिले असते, आंदोलन मोडकंच निघालं असतं. कोर्टाचा आदेश होता त्याच्यापाशी आंदोलन उठवा म्हणून, डायरेक्ट पोलीसवाले उचलू शकत होते. सेनापती आतमध्ये गेले का लोक असेच पळते होते. त्याच्यामुळे तो जो डिसिजन घेतला मिटिंगचा, चांगला डिसिजन होतो. त्याच्यामुळे 30 तारीख तर भेटली, नाही तर काय भेटली असती, बरोबर, नाही तर काहीच नसतं भेटलं ना. आंदोलन जर गुंडाळलं असतं त्याच दिवशी, जेव्हा ते मंत्रिमंडळासोबत तुम्ही व्हिडिओ पहा, मंत्रिमंडळासोबत बोलणं चालू होतं, 2 मंत्री आले होते तिथं नागपूरले, ठीक आहे. शेवटी मोर्चा आम्ही अटक करायला निघालो तेव्हा, मग आम्ही खाली बसलो, मग मंत्री आले तिथं, ठीक आहे, पंकज भोयर. तर तिथं जेव्हा मंत्री आले तर तिथं पाऊस सुरू झाला ना, तेव्हाच तो पाऊस रात्रभर होता आणि कंटिन्यू पाऊस, कुठं थांबला, कंटिन्यू पाऊस होता, ठीक आहे. मग तिथून आम्ही रस्त्यावर उठलो, पेंडॉलमध्ये गेलो. त्या पेंडॉलमध्ये चिखल झाला, तर लगेच मग मंगल करायला हलवा लागली, लोकांना झोपायला जागा नव्हती. पेंडॉल का लहानसा पेंडॉल होता छटाकभर, बाकी बंद ग्राउंड ओपन होतं. त्याच्यामुळे बाकी काही माहीत नसताना एक अपप्रचार झाला. ते कसं आहे, दुरून डोंगर साजरं दिसते त्याने, ठीक आहे. ते स्वतः कधी आयुष्यात एक आंदोलन लेखायन केलं नाही. त्याला करून पाहिजे म्हणा, कसा दबाव येते, प्रेशर कसे टाकते पोलीसवाले, कशा धमक्या देते उचलून द्यायच्या, न्यायालयाचा कसा आदेश येते. मजा काय का आंदोलन करणं, एवढ्या मोठ्या लोकांची जेवणाची सोय, प्याच्या पाण्याची सोय, साधं काम नाही. आणि यावरच तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर ते त्यांच्याबद्दल व्हिडिओ बनवला होता, रवींद्र साबळे वगैरे. ते काय चिल्लर माणूस आहे, ठीक आहे. यूट्यूबवर आंदोलन, फेसबुकवर आंदोलन झाले असते तर लोकांना कवाचेच केले असते, बरोबर, ठीक आहे. त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायला. आणि तुम्ही आंदोलनात होते त्याच्यामुळे तुम्हाला नोटीस आलं होतं असं तुम्ही ते बच्चू कडू यांची पत्रकार परिषद होती तेव्हा बोलले. आले ना, आले. नोटीस येतच राहील, आम्ही मजाकीत घेत असतो नोटीसले, आता सवय झाली आहे आम्हाला. आंदोलनात होते म्हणून ते आले. आंदोलनात ते कसं आहे, सरकारला वाटते का ह्या पुन्हा ॲक्टिव्ह नाही झाला पाहिजे. काय होते, त्रास द्यायची पद्धत आहे, त्रास द्यायची, तुम्हाला मेंटली टॉर्चर करायचं. अरे हा देश जेलमध्ये जाऊन स्वतंत्र झाला, हे साले आम्हाला जेलच्या धमक्या दाखवते. चोट्याला कोण सांगन का आम्ही जेलमध्ये जायला भेट नाही. अरे हा देश जेलमध्ये जाऊन स्वतंत्र झाला आहे ना, लोकांना जेलहून स्वतंत्र झाला आहे. आणि आम्ही साले ठीक आहे, त्या स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांचं रक्त आमच्या अंगात आहे. आम्ही का जेल फेलले भिवून तुमच्या धमक्याला भिवून, तुम्ही सांगता का. आम्हाला म्हणते तुम्ही 50,000चा बॉन्ड लिहून द्या, तुमच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होतो. आमच्यामुळे होतो, तुमच्यामुळे भंग होतो. तुम्ही जर बरोबर वागले तर आम्ही कायले आंदोलन करू, रस्त्यावर उतरू. तुम्ही बरोबर वागा ना, नाही का. आंदोलन करायची गरज नाही पडली पाहिजे ना, ठीक आहे. काहून गरज पडून राहिली तर आम्हाला न्याय नाही भेटून राहिले, आमच्या मालाला भाव नाही भेटून राहिले, ठीक आहे. आम्हाला 1 रुपयात तुम्ही निवडणुकीच्या अगोदर पीक विमा दिला, तोही बंद केला, हां, ठीक आहे. आमच्या मालाला हमीभाव जाहीर करून हमीभाव नाही भेटून राहिला. खताच्या DAPच्या रेट वाढून गेले, पेट्रोल डिझेलचे रेट वाढले, म्हणून नांगरटी रोटावेटरचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, हां, उत्पन्न होऊन नाही राहिलं. मग काय शेतकऱ्यांना करायचं का. बरोबर, मग आम्ही हक्क मागून राहिलो, आमचे कॉन्स्टिट्युशनल राईट तुम्ही देऊन नाही राहिले, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो. तुम्ही रस्त्यावर उतरायची पायी आणू नका, आमच्यावर केस बी लागणार नाही, तुम्हाला त्रास बी होणार नाही, सोपं आहे. यानंतरचं कराडे सरांचं काय नियोजन राहील, समजा मोर्चात यश नाही आलं तर स्वतःचं वैयक्तिक. नाही, आता हे सगळे नेते होते महाराष्ट्रातले शेतकरी, ठीक आहे. मग ते महादेवराव जानकर असो, ठीक आहे, त्याच्यानंतर बच्चूभाऊ कडू असो, त्याच्यानंतर आपले अजित नेवले साहेब होते, त्याच्यानंतर आपले चंद्रपूरचे काय नाव नाही आठवून राहिलं, आणि पुन्हा आपले हे पश्चिम महाराष्ट्रातले रविकांत तुपकर, पुन्हा आपले ते पश्चिम महाराष्ट्रातले असे 6-7 लोक होते मोठाले. सगळे एकत्रितपणे डिसिजन घेईल, कारण 1 एप्रिल नंतरच सरकारनं प्रोसिजर सुरू करायला पाहिजे. कारण मार्च-एप्रिल महिन्यात शेतकऱ्याला कर्ज पाहिजे, बियाणं घ्यायचं राहते, खत घ्यायचं राहते.
तर सरकारनं एक लेटर जाहीर करायला पाहिजे बँकेने का शेतकऱ्याच्या थकीत कर्जाची गॅरंटी आम्ही घेत आहे, त्यांना नवीन कर्ज देण्यात यावं. बरोबर. ही पहिली प्रोसिजर असायला पाहिजे कोणाची, सरकारची. ठीक आहे. कारण काय होते, डुबीत गेलेलं चालू वर्षाचं कर्ज हे मार्च महिन्यात जाईल, मार्चच्या शेवटी म्हणजे एप्रिल महिन्यात. मग महाराष्ट्राचं वित्त मंत्रालय बँकेला डाटा मागेल का किती कर्ज थकीत आहे. ॲक्च्युली ठीक आहे, किस्त मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत भरायला पाहिजे. तिथून 3 महिने नाही भरली तर ते NPA जाते, नॉन परफॉर्मिंग असेल, डुबीत गेलेला पैसा म्हणते त्याला 3 महिन्यानं. म्हणून ती 30 जून तारीख दिली काही ना आपल्याला. ठीक आहे. तर मग ती प्रोसिजर व्हायला 3 महिने लागत. तोपर्यंत नवीन कर्ज भेटासाठी महाराष्ट्र शासनानं जुन्या कर्जाची गॅरंटी स्वतः जर घेतली तर बँका कर्ज सहजतील. बरोबर. आणि जर तसं नाही केलं तर तुमची भूमिका, तसं नाही केलं तर मग रस्त्यावर उतराच लागेल, दुसरा काही पर्यायच नाही. दुसरा का पर्याय आहे, फिर से लढेंगे. आणि तुमची पार्टी, तुम्ही काय म्हणाले ते पार्टी स्वतःची असली पाहिजे. नाही, माझं पहिलेच होतं, मी कॉन्स्टिट्यूशन वगैरे तयार करून ठेवलं आहे लवकरच येणार पार्टीचं. नाही, मी विचार करू, कसं आहे, पार्टी म्हणलं का पैसा फंड वगैरे सगळंच पाहिजे ना. पार्टी म्हणजे काही साधं काम थोडी आहे. इथं मला राहिले वर देत घर नाही, मी भाड्याच्या घरात राहतो. तुम्ही ज्या क्लासवर भेट दिले ते भाड्याचंच आहे. ठीक आहे. आता कुठं बनणं चालू आहे तर तुम्हाला सांगितलं त्याचा बी नोटीस आला. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या गोष्टीतून एक थोडंसं आपलं क्लास वगैरे स्टेबल झाला का मग या सगळ्या गोष्टीचा विचार करता येईल. ठीक आहे. आणि खूप पुरायची डिमांड आहे का सर तुम्ही असं काही वेगळं करा, कारण ह्या सगळ्या पार्ट्या सगळ्या ठीक आहे, आणि त्याच्यात असणारे सगळे अर्धे लोक चोर आहे, खाणारे आहे. बरोबर. सगळेच आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला असलेल्या सत्तेकडून आपले संवैधानिक हक्क आणि कामं करून घ्यायचे. बरोबर. ते कोणाही पार्टीचे राहो, BJPचे राहो, काँग्रेसचे राहो, राष्ट्रवादीचे राहो, का अजित पवार गटाचे राहो, राष्ट्रवादीचे का शिवसेना कोणत्या गटाचे. लोकांना एवढंच ठेवायचं. लोकायले मी सांगेन, संदेश देईन आपल्या चॅनलच्या माध्यमातून का पार्टी कोणाचीही असो, तुम्ही तुमचे संवैधानिक हक्क अबाधित राहिले पाहिजे. तुम्हाला शिक्षण, आरोग्य, ठीक आहे, तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हे पहिले तुम्ही मागा. हे तुमचे हक्क आहे. बरोबर. आणि तुम्ही हे कोणत्याही पार्टी सरकार असेल तर त्याला प्रश्न विचारायची ताकद ठेवा. कोणी असो, काँग्रेस असेल तर काँग्रेसला विचारा, BJP असेल तर BJPला विचारा, कोणाला विचारा. जी सत्तेत आहे त्याला प्रश्न विचारायची ताकद. तुम्ही आता या देशात का चालू आहे, तुम्ही नेहरूला थोडी प्रश्न विचारा, तुम्ही राहुल गांधीला विचारा का, नाही. असं आहे. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.